पुण्यनगरीच्या या पवित्र भूमीवर आज एक स्वप्न सत्यात उतरलं. पुण्यनगरीच्या या पवित्र भूमीवर आज एक स्वप्न सत्यात उतरलं. विश्रांती दीदी आणि सूरज दाजींनी नव्या घराचं मंगल दालन उघडलं. घर म्हणजे काय सांगू का तुम्हाला? घर म्हणजे काय? घर म्हणजे ते फक्त भिंतींचं बांधकाम नाही. घर म्हणजे आईच्या मायेची ऊब. घर म्हणजे बाबांच्या आठवणींचं सावलीचं झाड. घर म्हणजे एकमेकांसाठी वाहिलेलं प्रेम. घर म्हणजे नात्यांचं विश्वासाचा गोड गंध. आज या घरात मंगल मंत्र गुंजले. आरतीच्या प्रकाशानं उंबरठा उजळला. कुटुंब, नातलग, मित्रमंडळी जमली आणि घर खरंच आशीर्वादानं ओथंबून गेलं. विश्रांती दीदी, विश्रांती, तुझ्या या नावासाठी शांती या घरात सदैव नांदो. आणि सूरजजी, सूरज, या तुमच्या नावाप्रमाणे या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सूर्य किरणांनी हे घर कायम प्रकाशमान राहावं. या भिंतींनी फक्त छप्पर द्यायचं नाही. या भिंतींनी फक्त छप्पर द्यायचं नाही, तर आठवणींचं सोनं जपायचं. या खिडक्यांनी फक्त वारा आणायचा नाहीये, तर स्वप्नांचे गोड गंध भरायचे. घर मोठं असतं ते चौरस फुटांनी नाही. घर मोठं असतं ते चौरस फुटांनी नाही, तर नात्यांच्या उभेनं. घर श्रीमंत होतं ते सजावटीनं नाही. घर श्रीमंत होतं ते सजावटीनं नाही, तर आपुलकीच्या हसऱ्या या चेहऱ्याने. आज आपण सारे मिळून देवाजवळ एकच प्रार्थना करूया. या घरात प्रेमाची गोडी, समाधानाची शिदोरी आणि आनंदाचा झरा, सुख समृद्धीचा सतत कायम प्रवास सतत नांदत राहू दे. विश्रांती दीदी आणि सूरजजी, तुमच्या या नव्या सुरुवातीला माझ्याकडून आणि आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा.